नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7 के लिए मैं नंदिनी बर्वे। बढ़ते हैं आज की खास खबर की ओर। भंडारा नगर पालिका चुनाव में एनसीपी शरद पवार गुट की उम्मीदवार माधुरी मधुकर चौधरी ने नगराध्यक्ष पद के लिए नामांकन दाखिल किया। वह समर्थक, कार्यकर्ताओं और अन्य उम्मीदवारों के साथ गांधी विद्यालय परिसर स्थित चुनाव निर्णय अधिकारी के कार्यालय पहुंची। इस दौरान कार्यकर्ताओं में उत्साह नजर आया। नामांकन के समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट के जिलाध्यक्ष और पूर्व विधायक चरण भाऊ वाघमारे भी मौजूद थे। माधुरी चौधरी ने कहा कि पार्टी शहर के विकास और बुनियादी सुविधाओं को प्राथमिकता देंगी। मी नगराध्यक्ष पदासाठी मला माननीय आदरणीय चरण भाऊ वाघमारे यांनी मला आणि मधुकरजी चौधरी यांच्या नेतृत्वात मला जी तिकीट दिली त्यांचे मी आभार मानते। आणि मला जे विकास भंडाऱ्या शहराध्यक्षाचे जे कामं आहेत भंडाऱ्या ते मला रोडांचे रखडलेले कामं आहेत, पाण्याची समस्या आहे आणि शाळेच्या समस्या आहेत, अशा अनेक रोडांचे, रस्त्यांचे आणि लाईट आहे, हे सर्व समस्या मी सोडवीन आणि घरकुलचे प्रश्न सोडवीन याची मी गवाही जाहीर केलेली लास्ट 17 तारीख होती आणि त्या संदर्भामध्ये सर्वच पक्षाचे आज अर्ज आणि शक्ती प्रदर्शन सुद्धा झालेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे भंडारा नगर परिषदेमध्ये एक नगराध्यक्षाचा चेहरा म्हणून माझी पत्नी सौ माधुरी मधुकर चौधरी यांना आमच्या जिल्हाध्यक्षांनी उमेदवारी जाहीर केली। आणि खरं म्हणजे मागील 20 वर्षापासून 20 ते 25 वर्षापासून मला या राजकारणाचा अनुभव आहे आणि मी 2006 मध्ये पहिली नगरपालिकेची निवड लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये मी प्रथमतः इथे नगरसेवक म्हणून निवडून आलो। भंडारा से कृष्णा बावनकुड़े की रिपोर्ट।